1970च्या दशकात गहू आणि सोन्याची किंमत जवळपास सारखी होती. म्हणजे 1 किलो गहू आणि 1 ग्रॅम सोनं दोन्ही एकाच किमतीत विकत घेता यायचं. आज सोनं 70 ते 80 पट महाग झालं, पण गहू तो अजूनही 20 ते 30 रुपयांवरच आहे. म्हणजे हरित क्रांतीने उत्पादन वाढवलं खरं, पण शेतकऱ्यांच्या खिशात तितका पैसा आला नाही. फायदा काय झाला? उत्पादन वाढलं, देशाला अन्न मिळालं, उपासमारी कमी झाली. हे मोठं यश आहे. शेतकऱ्यांना सुरुवातीला थोडा फायदा झाला, कारण कर्ज घेऊन खतं बियाणं घेतलं आणि पीक जास्त आलं. पण नुकसानही खूप मोठं झालं. गव्हाच्या किमती वाढल्या नाही, कारण सरकारने कंट्रोल केल्या. MSP दिली, पण ती खूप कमी राहिली. शेतकऱ्यांचा खर्च मात्र वाढला. खतं, पाणी, यंत्र, मजुरी सगळं महाग. त्यामुळे कर्ज वाढलं, आत्महत्या वाढल्या आणि आजही शेतकरी म्हणतात, आम्ही अन्न देतो, पण आम्हाला काहीच मिळत नाही. म्हणजे हरित क्रांतीने देशाचा फायदा केला, पण शेतकऱ्यांचा फायदा केला नाही. तो फक्त उत्पादन वाढवणारी क्रांती होती, नफा वाढवणारी नाही.